अरे आलात तुम्ही. पाऊस, चहा आणि स्नॅकच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण खूप वेगळी मजेशीर रेसिपी बघणार आहोत बरं का. दिसायला हे कांदा भजी दिसत आहेत, तर ही माझ्या एका मैत्रिणीची रेसिपी आहे. तर अंदमानमध्ये आम्ही असं होतो, त्यावेळी खूप धो पाऊस पडत होता. अचानकच तिच्या घरी आम्ही धाड मारली आणि तिलाही अचानक काय करावं कळेना. तर फ्रीजमध्ये घरामध्ये जे काही होतं ना, त्यापासून तिने हे मस्त असे कुरकुरीत भजी केले आणि आता तीच तिची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाऊस, चहा आणि स्नॅक ही सिरीज अशीच कंटिन्यू बघायची, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन मॉन्सून रेसिपीज असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या पाऊस, चहा आणि स्नॅकच्या 6व्या एपिसोडमध्ये आपण करतो एक वेगळ्या पद्धतीचा पकोडा. चला करूया. तर हे पकोडे करण्यासाठी मुख्य साहित्य म्हणजे काय, कांदा आणि बेसन लागतं. पण घरामध्ये जे काही उरलं सुरलं असं काही फ्रीजमधलं सामान असतं ना, ते वापरून सुद्धा आपण हे पकोडे करू शकतो. मी आज काय काय वापरते तुम्हाला सांगते. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता माझ्याकडे थोडे ओले हरभरे होते, अर्धी वाटी घेतले आणि थोडा स्वीट कॉर्न आहे. तर याला थोडंसं जाडसर वाटूया. आता याला काही बारीक बिरीक करायचं नाही, फक्त थोडंसं असं ठेचल्यासारखं करायचं आहे, म्हणजे ना ते तेलामध्ये तळताना फुटणार नाही. बस इतकंच. तर हे बघा, याला असं जाडसरच ठेवलं आहे. याला एका भांड्यामध्ये काढूया. त्यासोबत यामध्ये घालू 2 उभे पातळ चिरलेले कांदे. इथं मी एक बटाटा साल काढून बारीक किसणीने किसून 2-4 वेळा पाण्यातनं धुवून काढला. हा बटाटा घालूया. चांगला पिळून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालायचं. 2 ते 3 चमचे शेंगदाणे, उभी चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा धणेपूड, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीपुरतं. आता हे सगळं चांगलं आधी मिक्स करून घेऊया. तर आपल्या कांद्या भाज्याप्रमाणेच आहे, फक्त याच्यामध्ये वेगवेगळं साहित्य घातलं आहे. तर हे कसं झालं सांगते. जेव्हा मी अंदमानला होतो की नाही, त्यावेळी माझ्या घरचे म्हणजे माझ्या सासरचे सगळी मंडळी फिरायला आली होती तिकडे 8 दिवसांसाठी. आणि माझी एक मैत्रीण होती, जरा लांब राहायची आणि ती बिहारची होती. तर ते अचानक भेटले आणि अचानकच ती त्यांना घेऊन घरी गेली. आता आयत्या वेळेला काय करायचं, कारण बिहारी लोक पाहुणचार गेल्याशिवाय सोडत नाहीत. संध्याकाळी एक 5-5:30ची वेळ होती, पाऊस पडत होता. तर तिने चहासोबत घरामध्ये फ्रीजमधल्या ज्या कुठल्या वस्तू होत्या ना, त्या बेसन आणि कांद्यासोबत मिसळल्या आणि त्याचे भजी तयार केले. ते घरच्यांना खरंच खूप आवडले होते. मग मी पण ट्राय केले आणि आता तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. तर त्यामुळं तुम्ही पण आता ही मान्सून स्पेशल सिरीज आहे ना, त्यामध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्की करा. आणि हे बघा, आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण बघू. तर हे बघा, कांद्याला स्वीटकॉर्नमुळं असं छान पाणी सुटलं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया 2 चमचे तांदळाचं पीठ आणि बेसन. बेसन 1 कप पुरतं, पण तुम्हाला अगदीच वाटलं की आणखी बेसन लागेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता. वेगळं पाणी घालायचं नाही. हा जो ओलावा आहे ना, त्याच्यामध्येच मावेल एवढं बेसन घालायचं. आणि हे बघा, आपण ह्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, असं सरसरीत पीठ पाहिजे, खूप बेसन बेसन दिसायला नको. तर जास्त बेसन घातलं ना तर भजी दाटल्यासारखी होतात, एकदम अशी घट्ट घट्ट लागतात. त्यामुळे खूप बेसन घालायचं नाही. कांद्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच बेसन घालायचं, वर वेगळं पाणी घालण्याची पण गरज नाही. आता आपण 2 कांदे घेतले होते, 1 बटाटा घेतला होता. त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं होतं, त्यातलं पण थोडं बेसन शिल्लक राहिलं. तर हे झालंय. आता याला खुसखुशीत करण्यासाठी तुम्ही याच्यात एकतर कडकडीत तेलाचं मोहन 2 ते 3 चमचे घालू शकता. जेव्हा आपण भजी तळायला घेतो ना, तेव्हाच ते तेलाचं कडकडीत मोहन घालायचं, किंवा थोडासा सोडा घालायचा. मी आत्ता थोडा 2 चिमूट सोडा घालते आहे. अगदी थोडासा सोडा आणि याला मिक्स करूया. सोडा मिसळून घेतला. हे बघा, आता हे असं झालंय. आणि आता आपण पकोडे करण्यासाठी सज्ज आहोत. चला. तर आता कुठल्याही प्रकारचे भजी करताना मी प्रत्येक एपिसोडमध्ये हेच सांगितलंय, तेल चांगलं तापवून द्या. तर तेल भजी करताना जर कमी तापलं असेल तर ते तेलकट होतात, मऊ पडतात, एकदम असे चिकचिक चिकचिक होतात. जास्त तापलं असेल तर करपतात. तेल मध्यम तापलेलं पाहिजे. कसं ओळखायचं या दाखवते. तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलं, तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्यामध्ये आपण थोडं मिश्रण टाकलं की पटकन तळून वर येतं, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालंय. आता गॅस मी सुरुवातीला थोडा मोठाच ठेवते आणि आपण याच्यामध्ये भजी किंवा पकोडे सोडून घेऊ. असं एकदम गोळा सोडायचा नाही, असं पसरून पसरून सोडायचं. कांदा भजीला करतो तसं, या प्रकारे. भजी सोडले की थोडा वेळ थांबायचं, यांना आकार धरून द्यायचा. तर साधारण एक अर्ध्या 1 मिनिटांनी भज्यांनी बघा छान आकार धरलाय. आता गॅस एकदम कमी करायचा आणि यांना छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचं.
दिसायला खेकडा भजी म्हणजे कांदा भजीसारखी दिसतात, पण चवीला अगदी वेगळी लागतात. कारण यात आपण हरभरे वापरले, शेंगदाणे वापरले, स्वीटकॉर्न वापरलाय. तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये समजा कोबी आहे तर तुम्ही कोबीसुद्धा थोडासा चिरून घालू शकता. पालक आहे तर थोडा पालक, कांदा, बेसन, बटाटा सगळ्याचं मिक्सर करून छान असे भजी तयार होतात. आता एकदम मंद आचेवर तळायचे म्हणजे छान कुरकुरीत लागतात. तळून घेऊया. आणि हे बघा 3 ते 4 मिनिटं याला मी मंद ते मध्यम आचेवर तळून घेतलं. मस्त कुरकुरीत तळले गेलेले आहेत. कारण याची जी किनार असते ना ती अशी तांबूस तांबूस व्हायला लागले की समजायचं भजी तळून झालेले आहेत. हे नॉर्मल भजी झाले, पण तुम्हाला याला आणखीन कुरकुरीत करायचं तर काय करायचं मी खूप जणांना सांगितलंय, बऱ्याच जणांना माहिती असेल. शेवटची 15 सेकंद मोठ्या गॅसवर तळायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात. गॅस मोठा केलाय, 10-15 सेकंद तळूया. आणि हे घ्या, आपले मस्त कुरकुरीत असे पकोडे तयार झालेले आहेत. चांगलं निथळून घ्यायचं आणि याला काढून घेऊया. तर याला मी नाव दिलं आहे मिठी की मम्मीने बनाए वो पकोडे, कारण त्यांच्या मुलीचं नाव मिठी होतं, आम्ही तिला तसं म्हणायचो. सो तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये सांगा. उरलेले पकोडे आपण असेच तळूया. दुसरी बॅच तळताना सुद्धा तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं असावं आणि पकोडे तळून घ्यायचे. तर मस्त पकोडे कसे वाटले सांगा बरं. आता पाऊस यायला लागला आहे, पावसाचा सीझन आहे, पकोड्यांचे वेगवेगळे प्रकार झालेच पाहिजेत. तसे हे गरम गरम पकोडे, त्याच्यासोबत गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा तळलेली मिरची, जे तुम्हाला आवडतं ते घ्या. पण एकदा हे पकोडे नक्की करून बघा. ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेवायची तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.